करायचं काय? गणेश शेळकेला न्याय मिळाला पाहिजे. गणेश शेळकेला न्याय मिळालाच पाहिजे. एक जातीवाद नहीं चलेगा. नहीं चलेगा. नहीं चलेगा. नहीं चलेगा. नहीं चलेगा. हुकुमशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी. नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी. नहीं चलेगी. गणेश शेळकेला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपीवरती कठोर कारवाई झालीच पाहिजे. आरोपींवरती कठोर कारवाई झालीच पाहिजे. बाबासाहेब के देश में जातिवाद नहीं चलेगा. नहीं चलेगा. नहीं चलेगा. बाबा साहब के देश में मनुवाद नहीं चलेगा. नहीं चलेगा. नहीं चलेगा. निष्क्रिय पोलीस प्रशासनाचं करायचं काय? खाली मुर्दा वरी पाय. त्या निवेदनाचं वाचन या ठिकाणी राहुल प्रधान आपला करतील. थोडं शांत राहा, कोणी आवाज करू नका. वाचा. या ठिकाणी हा आंबेडकरी समाज एकतेचा हा मोर्चा आहे. सर्व पक्ष संघटनांचा मोर्चा आहे. या मोर्चामध्ये सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर आज आपण जो जातीयवाद्यांनी जो हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ जो बंद ठेवलेला आहे, त्या बंदला लोहा तालुक्यातील समस्त दुकानदारांनी आपापली दुकानं आणि प्रतिष्ठानं बंद ठेवून या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की गणेशवर अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे. आपण या ठिकाणी सर्वांनी इथल्या काही ज्येष्ठांनी मिळून एक निवेदन बनवलेलं आहे. काही मागण्या आहेत आपल्या, त्या मागण्या मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि नंतर काही आपले जे प्रमुख लोक आहेत ते जाऊन सन्माननीय महसूल प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आपलं निवेदन देणार आहेत. त्यानंतर आपला आजचा हा निषेधाचा मोर्चा, फक्त निषेधाचा मोर्चा इथं संपतो. पण आपली लढाई अजून संपलेली नाही. गणेशला न्याय मिळेपर्यंत आपली लढाई चालू राहणार आहे. दुसरी जी बाजू आहे, गणेशची परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे. गणेशला वाचवणं हे आपल्या आंबेडकरी समाजाचं, फुलेशाहू विचाराच्या कार्यकर्त्यांचं काम आहे. त्यामुळे मी मागण्यांचं जे काही मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या तुम्हाला वाचून दाखवतो आणि आम्ही निवेदन देऊन येतो. पहिली मागणी आपली अशी आहे, गणेश शेळके यांच्या कुटुंबियांना शासनानं तात्काळ 10 लाख रुपयाची मदत करावी. दुसरी मागणी आहे, संदीप दुधबल व गणेश शेळके यांच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करून त्यांच्या घराची जी नासधूस झालेली आहे ती भरपाई देण्यात यावी आणि या दोन्ही कुटुंबातील प्रत्येकी एक व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं. तिसरी मागणी आहे, लोहा पोलीस स्टेशन आणि लोहा तालुक्यामध्ये आजपर्यंत झालेल्या अॅट्रॉसिटी अंतर्गतच्या गुन्ह्यातील सर्व आरोपींना 4 जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावं. चौथी मागणी आहे, जे आरोपी अटक झालेले आहेत त्या आरोपींना अंडर ट्रायल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवावं. पाचवी मागणी आहे, दुधमल आणि येडके कुटुंबियांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावं. ही मदत आणि ही एकची
सगळीकडे करून चुकले, शायनिंग मारायची नाही कोणाची, अशी जीवन ठेवली फुलासारखी जतन करून संघर्ष केला, पण असा अनाथ संघर्ष करता कामा नाही. आजच्या तरुणावरती अविश्वास दाखवू नका, तुम्ही फुलासारखीच राहणार आहे. इथं माझ्या फुलातच काय होणार नाही. स्थानिक गावासाठी अविश्वास साईडला चला, बाजूला हळूहळू चला, काही गडबड नाही. बोलू गृहमंत्री मुर्दाबाद. नाईट येतो का महाराज समाधान आणण्यासाठी